नमस्कार, मी डॉक्टर धनश्री। आज तुमच्या समोर अशी एक रानभाजी घेऊन आली आहे। तिचे नाव आहे भोकर। भोकर ही वनस्पती आपणास कोकण किनारपट्टी तसेच गुजरात येथे सहजासहजी आढळते। भोकर या संस्कृतमध्ये श्लेष्मांतक किंवा बहुवर असे म्हटले. इंग्लिशमध्ये त्यास ग्लूबेरी म्हणतात. गुजरातीस त्यास पिस्तन किंवा रायगुंडी गुंदा असे म्हणतात. हे झाड 10 ते 15 मीटर उंच होते. खोड वाकडे तिकडे, साल भुरकट रंगाची खडबडीत असते. पाने रुंद, अंडाकृती, गुळगुळीत, वरील भागावर पांढरे ठिपके असतात. फुले लहान, पांढरी किंवा हिरवी असतात. फुले पानाच्या बेचक्यातून लोंबणाऱ्या घोसात येतात. फळे गोल, लहान, सुपारी एवढी. कच्ची असतात तेव्हा हिरवी, पिकल्यावर पांढरट पिवळसर रंगाची होतात. वसंतात फुले व ग्रीष्मात फळे येतात. फळाचा गर हा अतिशय बुळबुळीत असून फळात एकच बी असते. भोकराचे साल हे फुफ्फुस रोगासाठी अत्यंत उपयोगी आहे. सालीचा रस खोबरेल तेलासोबत सेवन केल्यास पोटदुखीवर व आतड्यांच्या रोगावर उपयुक्त आहे. साल शक्तिवर्धक व जीर्णज्वरात उपयोगी आहे. अतिसारात भोकराची साल पाण्यात उगाळून देतात. सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगातही वापरतात. भोकराच्या झाडाची सुकलेली साल व कापूर हे मिश्रण सुजलेल्या भागावर मालिश केल्याने आराम मिळतो. भोकराच्या झाडाची साल उकळून त्याचा काढा नियमित घेतल्याने गळ्याचे विकारही बरे होतात. भोकराच्या सालीचा काढा महिलांच्या मासिक पाळीसही समस्या दूर करतो. भोकरांच्या बिया बारीक करून गचकरण झालेल्या जागेवर लावल्याने त्वरित आराम मिळतो. फळ हे वातपित्तशामक व कफवर्धक आहे. कृमीनाशक आहे. तसेच लघवी ज्या साफ होत नाही त्यामध्ये ह्या फळाचे सरबत उपयुक्त आहे. दीर्घकालीन तापामध्ये, सांधेदुखी, खोकला, व्रणरोपण, पित्त प्रकोप, जखम भरवण्यासाठी, गर्भाशय व मूत्ररोगात उपयोगी आहे. छातीचे रोग, घशाची जळजळ ह्यामध्ये फळाचे सेवन नक्की करावे. भोकराच्या फळाची भाजी करतात. आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी भोकराच्या फळांचे लोणचे सुद्धा वापरले जाते. भोकराच्या फळांचे लोणचे खूप चविष्ट आहे. ते अग्निवर्धक, भूक वाढवण्यास, पचनासाठी चांगले असते. फळामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यात प्रभावी ठरू शकते. अशा प्रकारे भोकर हे वृक्ष सर्वगुण संपन्न असे आहे. ह्यास फळेही एप्रिल, मे, जून महिन्यात येतात. ह्या फळाचे सेवन तुम्ही लोणच्याच्या स्वरूपात किंवा तुम्ही भाजीच्या स्वरूपात करू शकतात. ह्या फळाचे सेवन केल्यास कसे लागले नक्की कळवा. धन्यवाद.